प्रतिसाद हितांशला शुभेच्छा दिल्यात त्याप्रमाणे या नृत्य तारखेला मंचावरती मी असं आमंत्रित करतो एक नृत्य आविष्कार. आपल्याला जागा मोकळी होईपर्यंत इथं बसूनच राहायचं नाही. जर जागा मोकळी झाली असेल तर प्लीज काहींनी उठून तात्काळ जेवणासाठी सेकंड फ्लोअरला आणि माझ्या बाजूला जर मांसाहार असेल नॉनव्हेज असेल तर उजव्या बाजूला आपण तात्काळ जायचं आहे. तर मंचावरती एक सुंदरसा नृत्य आविष्कार हितांश. आयुष्यातील हा अप्रूप क्षण आहे. हितांशला आठवणीत राहणार त्या कॅमेऱ्याच्या कोंदणातून फक्त कसा झाला बर्थडे ज्याचा अनुभव. म्हणूनच हे छोटी मुलं आहेत ना, आपल्याला जगात फक्त 7 आश्चर्य त्यातील एक ताजमहाल. या छोट्यांसाठी 7 लाख आश्चर्य असतात. सकाळी उठली ना आकाशात बघितल्यानंतर एवढा जड विमान एवढा मोठा विमान आकाशात कसा उडत असेल याचंही आश्चर्य ज्या छोट्यांना असतोय. ती जिज्ञासू वृत्ती हितांशी आहे. आणि या हितांशला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पुन्हा एकदा पाहुण्यांचा एक सुंदरसा नृत्य आविष्कारानं आपण सहर्ष स्वागत करून त्यांचा अतिशय सुंदर असा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती आमंत्रित करतोय सह्याद्री वाहिनीवरील दम दमादम या कार्यक्रमाच्या गौरवला पाहिलं आणि आत्तापर्यंत येत्या 2 वर्षामध्ये 18 अल्बम यूट्यूबच्या माध्यमानं या गौरव श्रुतीला मग व्हॅलेंटाईन डेलाही त्यांचा सुंदरसा नृत्य आविष्कार पाहतोय. तीच गौरव आणि श्रुती मंचावरती एक डुएट सादरीकरण करतील. टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे. श्रुती आणि गौरव. तू आणि मी माझी सोनुली मोनुली हे गाणी लागतोय त्याच्यातील हा कलाकार गौरव. श्रुती तू आणि मी आत्ता जो अल्बम आलाय तोही गौरवचा. असे कैक अल्बम आणि या अल्बममध्ये नृत्य आविष्कार करणारा हा 2 या सत्कार मूर्तीला 2 कलाकार एक गौरव आणि श्रुती. रेडी. प्राण सांडला जीव गुंतला जीव गुंतला. हो चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे. डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे. का परापरी देह पेटला का परापरी देह पेटला. श्वास भारला तीव माझा देह धुक्याचा सैल मोकळा जीव गुंतला जीव गुंतला. हो चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. तन मन कोरे अधीर झाले
थांबायचं आहे. या सुंदरशा नृत्य आविष्कारासाठी प्रणाली मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्स यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आली. जवळजवळ काही मोबाईल इथं ऑन होते, परंतु मला वाटतं मोबाईलच्या चित्रीकरणापेक्षा तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद असेल तर हा कलाकार बाय मी तुझा लवर हाय, मी आणि तू, सोनुली मोनुली असे कैक अल्बम आपण यूट्यूबच्या माध्यमानं पाहतोय ना, ते गौरव आणि श्रुती यांचे आहेत. यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हितांशा वाढदिवसाला आपण सहस्रलक्ष शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद गौरव आणि श्रुतीसाठी. अगदीच म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर त्यांचे बरेचसे डान्समधील जे काही एक उत्तम, त्याचबरोबर या कार्यक्रमात सन्माननीय प्रवीणजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आपल्याला विनंती असेल प्रवीण पाटील यांना की प्लीज आपण मंचावरती. संदीप वासकर यांना विनंती असेल किंवा भाविका मम्मीला विनंती असेल आपण तात्काळ मंचाकडे यायचं आहे. आणि आत्ता झालेली धनराशी प्रणाली मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्स यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी इथं प्राप्त होतोय. चला हितांशला घेऊन या मंचावरती. प्रवीण दादा पाटील या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा स्वीकारल्या जातील. प्रवीण पाटील स्थायी समितीचे सभापती आणि तदनंतर या आजच्या सत्कार मूर्तीला सहस्रलक्ष शुभेच्छा देण्यासाठी सोनार पाड्याचा सोन्या बैल आणि त्या सोन्या बैलाचे आत्ताच ज्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकली त्या सोन्या बैलाचा मालक यांचं शुभागमन चेतन शेठ, केशव पाटील, CK पाटील सरांचं इथं शुभागमन झालेलं आहे. चला आपण हितांशला इथंच ठेवा म्हणजे शुभेच्छा घेता येतील, लगेचच स्वीकारता येतील. हितांश, आपल्या मम्मीला विनंती असेल की आपण तात्काळ मंचाकडे यायचं आहे. हितांशला घेऊन मी प्रवीण पाटील, संदीप वासकर, आपल्याला विनंती असेल आपण किंवा मम्मीनं अगदीच जर झोपून गेला असेल हितांश तर त्यांच्या मम्मी पप्पांना शुभेच्छा स्वीकारायच्या आहेत. प्रवीण दादा पाटील आल्या. पॅराडाईज ग्रुपचे सर्व मेंबर्सचं शुभागमन आहे. चला या हितांशला घेऊन मम्मीनं येऊ द्या. प्रवीण दादा पाटील स्थायी समिती पनवेल महानगरपालिका 2016ला नगरपालिका होती, 2016 नंतर पनवेल महानगरपालिका झाली आणि मग एका प्रभागाचं नेतृत्व करताना स्थायी समितीचे सभापती आदरणीय प्रवीण दादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर सोनारपाडा सोन्या बैलाचा मालक चेतन केशव पाटील, सतीश पाटील शिवसेनेचे शाखा प्रमुख यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा. मनक्याची बैल जोडी आज पडते आट्याला, एक नंबरची हाय जोडी लागली पब्लिक बघायला. सोन्या मनक्याची बैल जोडी आज पलते आट्याला, एक नंबरची हाय ती जोडी लागली पब्लिक बघायला. गावदेवी प्रसन्न रिया जयेश पाटील नाव आहे अड्ड्यात बिन जोडला. आहे नाव बदलेला सोनार पाड्याचा जयेश पाटील छकडेवाला. जयेश पाटील, सोनारपाड्याचा जयेश पाटील छकडेवाला, चेतन केशव पाटील, जयेशचे बंधुराज. सोनारपाड्याचा सोन्या, आपण आता स्टेटसवरती सोन्याला पाहिलाय, त्या सोन्या बैलाचा मालक चेतन केशव पाटील, CK पाटील. आज या हितांशला सहस्रलक्ष शुभेच्छा. सोनाली भोईरच्या आवाजातील गीत. लागली पब्लिक बघायला. सोन्या मनक्याची बैल जोडी आज पलते आट्याला, एक नंबरची हाय ती जोडी लागली पब्लिक बघायला. गावदेवी प्रसन्न रिया जयेश पाटील नाव आहे अड्ड्यात बिन जोडला. आहे नाव बदलेला सोनार पाड्याचा जयेश पाटील छकडेवाला. चेतन पाटील छकडेवाला, जयेश पाटील, चेतन शेठ पाटील, सोनारपाड्याचा सोन्या बैलाचा मालक, सध्या बैलगाडा शर्यतीचं वेड. त्याचबरोबर सचिन केणी, क्राईम ब्रांच ऑफिसर आदरणीय सचिनजी
यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आणि त्यांच्याकडूनही सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या गेल्या. सज्जन कोटकर नवी मुंबईवरून शुभेच्छा देण्यासाठी तानशला मंचावरती मार्गस्थ होत आहेत. त्याचबरोबर आता प्रजेश वासकर त्याचबरोबर जोशी यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत. आजचा हा सोहळा अविस्मरणीय आहे आणि अगदीच शुभेच्छांचा स्वीकार पॅरेडाईज ग्रुप भतीजा सर यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा असतील. ढेर सारी शुभकामनाएं लेकर हितांश को जन्मदिन के अवसर पर भतीजा सर शुभकामनाएं देते हुए इस मंच पर दिखाई दे रहे हैं विद फैमिली अपने पूरे परिवार के साथ आज इस पेट गांव में. मास्टर हितांश विश यू हैप्पी बर्थडे, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. हितांश आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. यही आपकी, यही हमारी, यही सब की आरजू बप्पा के चरणों पे. नवी मुंबईमधील सर्वात जास्त ज्या बिल्डर्स चा TRP आहे, नाव आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भतीजा सर यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या गेल्या. अगदीच नाकापर्यंत पोहोचलेला अगदी सुगंध जर आपण पाहिलात तर मन ही ओढून घेईल ज्या सुगंधाकडे. त्या सुगरणीच्या हाताचा चव असणारा असा सुग्रस भोजन या ठिकाणी इथे दिला जातोय. मॉनिटर देणे याचा थोडा वाढव, मॉनिटर वाढव. शुभेच्छा द्यायचे कोण असतील तर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी मंचावरती आमंत्रित केलं जाईल. मॉनिटर दे, वाढव थोडा याचं मॉनिटर. अगदीच आजोबांचा असणारा राकेश शेठ भुजबल शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर सिद्ध करवले योगेश दादा मडवी यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या गेल्या. मैदानावरचा तो गोड आवाज, खर्जातील आवाज समालोचकांमधून रोशन पाटील त्याचबरोबर योगेश मडवी यांचा संबोधनाने समजला जातोय. ते योगेश मडवी सिद्ध करवले ठाणे यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या गेल्या. अगदीच संदीप दादाच्या जीवाभावाची बहीण म्हणजेच हितांशच्या आत्या सारिका भोईर, सुरेश भोईर, आपल्याला विनंती असेल अनुष्का, सगळ्यांची नावं सांग. हितेश, सुरेश या सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जातील. हॅलो, या सर्व मामांचा याचं नॉर्मल आता शार्प वाढव थोडासा एकदम. हॅलो चेक, मॉनिटर 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 थोडासा वाढव फक्त, मॉनिटर एकदम किंचित. हॅलो चेक. शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर हितांशला आपण तात्काळ मंचावरून खाली घ्यायचा आहे आणि मयुरी आपण आपला माईक बॅलन्स करून घ्यायचा आहे. मंचावरती सुंदरसं एक गीत असेल ज्या गीतातून आपण कैक वेळा यूट्यूबच्या माध्यमानं जिला ऐकलीत, त्याचबरोबर शुभेच्छा देण्यासाठी
संदीप दादा. शुभेच्छा दिल्या जात आहेत. ओके, परत एकदा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येतील. तुम्ही इथंच थांबलात तरी चालेल. एक छानसं गीत त्यांना जाऊ दे, तुम्ही थांबलात खुर्ची घेऊन तरी चालेल. तर चला, आता नृत्याचा एक भाग संपतोय. अजूनही नृत्याविष्कार होतील, परंतु तत्पूर्वी सध्या तरुणाईला वेड लावणारा आवाज नेहा कक्कर यांचा असेल, त्याचबरोबर श्रेया घोषाल यांचा असेल, कविता कृष्णमूर्ती यांचा असेल. तो आवाज आपल्याला या आवाजाची आठवण करून देईल विनोद घरत, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते, यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा. मोनाली ठाकूर आहे, मोनाली ठाकूर सिंगरचा. यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टी, विनोद दादा घरत, अगदीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आता ही लाडकी आत्या, उशिरात का होईना परंतु भाच्याला आता शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. अंजली आत्या या सहस्रलक्ष शुभेच्छा देताना दिसतोय. हितांशला लक्ष मात्र त्यांच्या चला तर एक सुंदरसं गीत असेल, ज्या गीतामधून आपण मोनाली ठाकूरला ऐकलं, यावेळेस आपल्याला मयुरी पाटीलला ऐकता येईल. आणि गीताचे अगदीच सुंदरसे बोल असणार आहेत. त्या बोलांमधून मयुरी पाटील एक सुंदरसा गीत सादर करेल. आवाज करायला सांगा. चलो. कनेक्ट आहे. हॅलो. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे, किसी तरह गिर ये सुलझे. है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे, किसी तरह गिर ये सुलझे. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. कैसे तूने कहा सब सुना. तू होगा जरा पागल, तूने मुझको
फिर है ये सुलझे। कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, आँखों से तेरे सच सभी सब कुछ अभी जान लूं, कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, तेरे से है धरा बहके से हम आवारा, आथम के सांसें लिया ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, इसी तरह कर ये सुलझे। वाव. आवडला असेल आवाज तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. मयुरी पाटील अगदीच इयत्ता 8वीत असताना ही डान्स करायची. नृत्य आविष्कार करता करता एका कार्यक्रमात ही भेटली आणि हिचा आवाज अंताक्षरीमध्ये मी पाहिलं होतं, ऐकलं होतं आणि अगदीच तिला सांगितलं होतं की तुझा डान्स हा स्किल नाही, तुझं गायन हा उत्तम स्किल आहे. आत्तापर्यंत तिनं जी गाणी गायलीत अजूनही आपल्या तरुणाईला काही टायटल आहेत झी मराठीवरती लागणारे ज्या मालिका आहेत त्यातील टायटलही ती गाऊन दाखवणार आहे. जर तुमचा सर्वांचा जोरदार टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मयुरी पाटीलसाठी असेल. अगदीच वडिलांच्या आणि त्याचबरोबर आपल्या भावाच्या, कारण वडील नाहीत म्हटलं तरी चालेल, आणि आपली आई अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून हा आवाज जो शोधला आणि आपल्यापर्यंत सादर करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न, संदीप वासकर यांनी दिलेली आम्हाला संधी, आणि आवाज आवडला असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद असेल मयुरी पाटील हिच्यासाठी. याच्यानंतर एक सुंदरसा नृत्य आविष्कार असेल. अजूनही पेठमध्ये आल्यानंतर अगदीच त्या गोठ्यामध्ये वासरांचा आणि गायीचा अंबरण आवाज येईल. अगदीच आपली संस्कृती अजूनही जरी सिडकोनं विकास होऊ घातला आणि खारघरचा उंचच उंच इमारती दिसू लागल्या तरी गावची परंपरा अजून विसरलेले नाहीत. आत्ताच आपण पाहिलं सोनारपाड्याचा सोन्याबाईलाचा मालक येऊन गेला, तर पूर्वी असाच ढावल्या असायचा, पावल्या असायचा, सर्जा आणि राजा असायचा, आणि अगदीच त्यांना पालन करणारा, त्यांचा पालन पोषण करणारा शिरपा असायचा. एक सुंदरसा नृत्य आविष्कार वैयक्तिक घेऊन येणार. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर. बाकीच्यांनी जेवणासाठी जायचं आहे, कारण आता जेवण जवळजवळ बऱ्याचशा टेबल खुर्च्यांवरती जागा मोकली आहे. तर ज्यांना स्नेहभोजन घ्यायचं आहे, रात्रीचं डिनर, त्यानं तात्काळ आपण जेवणासाठी तालुका शहर प्रमुख सन्माननीय महेश भोईर, तलोजा विभागाचे पेंदरगावचे सरपंच सन्माननीय महेश दादा भोईर यांचं शुभ आगमन इथं झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनापासून स्वागत. तर एक सुंदरसा नृत्य आविष्कार प्रियानी पाटील. ही पाटील हा प्रियांश पाटील. शिरप शिरप हे आलू आलू हा काठीन घोंगड अव अव काठीन घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की काठीन घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की
कांदन भाकर अरे ये अन ये अरे ये केवढा मोठा कांदा हे अरे ये येडवा मूळ हे की कांदा कांदन भाकर अहो कांदन भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी जत्राला येऊ द्या की सोनाराचा शिरधर मधुबामनाचा मुरलीधर बामन हो गेला मिशनीवाला ओम नमो नारायण अरे कण्या अरे पाणी सोड मधुबामनाचा मुरलीधर चोखूचा मारतो चंदर वरल्या आळीचा जालंदर बालपणाचं नाव मैत्र घर शेजारी आपलं घराव मला सोडून आज का बर तुम्ही जाता या सांगा कराव अव हे ऐकता का तुम्ही त्यात सामील भाऊ द्या आता द्या की मला तुमचे सामील करून मी काय याडा वांगड हाय का अब तुमच्या वाणी काना गोळ घसा हाय की मला काय की मला तुमच्या सामील करून आता तुमच्यात सामील होऊ द्या की रहा मला बी जत्राला येऊ द्या या नृत्य तारकेची छोटी आणि थोडक्यात ओळख सांगू इच्छितोय. चला हवा येऊ द्या ही मालिका आपण झी मराठीवरती पाहतोय. त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित स्पेशल एपिसोड होता. त्या माधुरी दीक्षितच्या सोबत छोटी अगदी निळ्या रंगात आता मुजरा झाला त्या रंगातील तो घागरा परिधान करून डान्स करणारी नृत्य तारका ही प्रियानी पाटील आहे. तुम्ही पाहू शकाल त्या एपिसोडमध्ये. आत्ता आवडला असेल हा नृत्य आविष्कार तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांकडून अपेक्षित असेल. प्रणाली मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्सचे ओनर आदरणीय आत्माराम घरत आणि सन्माननीय श्रीकांत घरत यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी इथं येताना दिसतोय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. मंचावरती सुंदरसा नृत्य आविष्कार गीत यांचा कार्यक्रम असाच सुरू राहील जोपर्यंत आपणही जेवण करून येत नाहीत. मला वाटतोय संदीप वास्कर आणि क्रिकेट यांचा अतूट नाता आहे. क्रिकेटच्या मैदानावरती समालोचक असेल, पंच असेल, खेळाडू असेल, क्रीडारसिक असेल यांचं नातं संदीप वास्करनं टिकवून ठेवलं. मला वाटतोय राजकीय पदावरती सचिनजी वास्कर सर नक्कीच त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, कारकिर्दीत मोठे आहेत, परंतु सचिन वास्कर यांचाही फ्रेंड सर्कल फार मोठा आहे. समाजाशी काय टच हवा आहे. रस्त्यातील दगड होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा 2 दिवस जाईजुईच्या झाडावरचं फूल होऊन जगावं, समाजाला आनंद द्यावा. मी माझा अनुभव सांगतोय. डॉक्टर DY पाटील यांच्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये मला रात्री तात्काळ गरज हवी होती आणि एक फक्त फोन संदीप वास्कर यांना केला. त्यांचा संपूर्ण स्क्वॉड घेऊन DY पाटील हॉस्पिटलपर्यंत माझ्या मुलीच्या त्या सेवेसाठी हजर झाले होते. ते संदीप वास्कर आहेत. त्यांच्या त्या समाजसेवेतील कार्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. माणसानं मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे आता टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती कैक क्रिकेटचे मैदानावरती थेट प्रक्षेपण करण्याचं काम PTC लाईव्हच्या माध्यमानं होतोय. त्या पनवेल टेनिस क्रिकेट PTC लाईव्हचे फाउंडर प्रेसिडेंट आदरणीय संदीप दादा गरत यांच्या मुलाचा हा वाढदिवस आहे. परंतु मुलाचा वाढदिवस जेवढा मोठा केला आहे त्याच्याहून मोठा मुलीचा वाढदिवस साजरा करावा. कारण ज्या घरात मुलगी जन्माला आली त्या घरात ईश्वराचं वास्तव्य आलं असं म्हटलं जातोय. मुलगा मुलगी एक समान ही भावना नुसती बोलण्यापुरती नसावी तर आपल्या मनामध्ये उतरायला हवी. इंदुरीकर सुंदर सांगतायत की मुलाला जर 200 रुपयाची पॅन्ट घेतलीत तर मुलीला 1000 रुपयाचा एखादा ड्रेस घ्या. ती भावना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये उपजेल. परंतु आज आपल्या माझ्या महाराष्ट्रात अशा कैक मुली आहेत. मी उल्लेख केला 19 फेब्रुवारीला आमचा कोपर्डीमध्ये कार्यक्रम होता नाशिकला. तिथं मी उल्लेख केला शिवजयंती साजरी करणं म्हणजे नुसत्याच फटाक्यांच्या माली राजांच्या पुतळ्यांना हार म्हणजे शिवजयंती नको.
तर आजही आपल्याला छोट्या चिमुकल्या 3री-4थीच्या मुलीवरती बलात्कार होणारे घाण प्रसंग आपल्याला समाजामध्ये महाराष्ट्राच्या मातीत पाहायला मिळत आहेत. रेल्वे जवळ आली, अगदीच खारघरपर्यंत रेल्वे स्टेशनवरती भर दिवसा एखाद्या कॉलेजच्या तरुणीवरती ॲसिडचा हल्ला केला जातोय. कधी थांबणार हे, कधी थांबणार म्हणून ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर अगदीच आपल्याला सर्वांना असं वाटेल की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या पुरोगामी महाराष्ट्राला माझ्या जिजाऊंचा शिवा पाहिजे. या राजा शिवछत्रपतींना त्रिवार वंदन करून मुलगी वाचवा, लेख वाचवा आणि मुलीचं शिक्षण काय असतोय या थीम डान्सनं सादर करणार आर्या नारंगीकर. स्टार्ट. चोरी से छुप छुप के मैंने चोरी से छुप छुप के तिनका चुन के सपना एक बनाया. डोरी से बुन बुन के मैंने डोरी से बुन बुन के टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया. सपने रे सपने मेरे सच हो जाना रे, हो जाना रे, हो जाना रे. सपने रे सपने मेरे सच हो जाना रे, हो जाना रे, हो जाना रे. आजा डायरी में छुपा दूं, आजा तुझको चोटी में बांधूं, कहीं किसी को न दिख जाए. सपने रे सपने मेरे हाथ तेरा कस के पकड़ लूं, साथ साथ तेरे मैं चल दूं, डर तुझे ना किसी से लग जाए. सपने रे सपने मेरे रातों को जग जग के मैंने रातों को जग जग के तारा चुन के सपना एक बनाया. तारा चुन के सपना एक बनाया. सपने रे सपने मेरे सच हो जाना रे, हो जाना रे, हो जाना रे. ला 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 ला. सपने मेरे वाव. आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. आर्या नारंगीकर आराध्यासाठी, आराध्यानी पप्पांसाठी डेडिकेट केलेलं एक सुंदरसा नृत्याविष्कार होता. त्या नृत्याविष्कारातून आपण आर्याला पाहिलेत. टाळ्यांचा प्रतिसाद दिल्यानंतर शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांबद्दल आणि त्याचबरोबर विभाग प्रमुखांबद्दल मी काय बोलणार. बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गात मार्गस्थ असणारे प्रमिला निलेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय आदरणीय प्रमिलाताई पाटील यांचा शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय. त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमात सुवर्णा महेश भोईर, शिवसेनेच्या तलोजा शहर प्रमुख आणि महेश भोईर यांच्या सौभाग्यवती यांच्याकडून या सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंचायत समितीच्या सदस्यांना आणि त्याचबरोबर
शुभेच्छा दिल्यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अगदीच संदीप वास्कर यांचा हा फ्रेंड सर्कल वर्ग मैत्रिणी आपल्या सुंदरशा आणि देखण्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पनवेल पंचायत समितीच्या सन्माननीय माजी सभापती प्रमिलाताई यांचं शुभ आगमन या ठिकाणी, त्याचबरोबर महेशजी भोईर यांच्या सौ यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांच्या उपस्थितीत आजचा हा एक सुंदरसा देखणा कार्यक्रम संपन्न होताना दिसतोय. चला पुन्हा एकदा आपल्याला लावणीची अदाकारी नेहा पाटील अगदीच काही क्षणानंतरच पुन्हा एकदा शुभेच्छांचा स्वीकार केला जाईल. तत्पूर्वी विशाल नाईक यांचाही आज वाढदिवस आहे 26 फेब्रुवारीला आणि अगदीच आज क्या बात, त्यांचं विशाल नाईक यांचं मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत, कारण आजच्याच दिवशी ज्या बच्चाला आपल्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्यांची चोखंदलपणे पार पाडली होती ते विशाल नाईक यांचं मनापासून कौतुक केलं जातोय. त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवशी पुन्हा एकदा संदीपजी वास्कर यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला, दुग्ध शर्करा योग, आणि त्या योगावरती हितांश जन्मास आला. गेल्या वर्षी वास्कर परिवार पाण्यात देव ठेवून ज्या क्षणांच्या आतुरतेने वाट पाहायचा तो क्षण जवळ आला होता आणि अगदीच 4:30 वास्कर परिवारामध्ये या वंशली वेलीवरती एक इवलस फूल उमललं गेलं. तर चला मंडळी, मंचावरती मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राची लोकपरंपरा चापून चुपून लावलेली पैठणी, नाकाच्या नथीपासून पायाच्या जोडव्यापर्यंत केलेला 16 शृंगार आणि केलेली फडावरती फक्कड लावणी, पठ्ठे बापूराव आणि सुरेखा पुणेकर यांच्या आठवण करून देणारा हा क्षण नृत्यातून पाहायला मिळेल नेहा पाटील यांच्या नृत्य अदाकारीतून.
नेहा थांब. नेहा या अगदीच उत्तम डान्स नृत्य आविष्कार ज्या नृत्यातून साकारला गेला, मी उल्लेख केला, लावणी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, शोभा आहे. आजही घाटमाथ्यावरती गेला तर पुण्याला, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरला कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, फडावरती फक्कड लावणी असतोय. आपले कितीही बाल्या नाच, फेऱ्यांचे नाच असू द्या, परंतु महाराष्ट्राची नृत्य परंपरा ज्या ढोलकी वादनात आणि जी लावणीत आहे, ती लावणी पठ्ठे बापूराव आणि सुरेखा पुणेकरांची आठवण करून दिली. कैक स्पर्धा एक हातीजीनं वैयक्तिकरित्या जिंकल्या आपल्या अभिनयातून. त्या नेहा पाटीलचा अभिनय आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे. पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि अगदीच इथं नृत्याविष्कार साकारणारे सर्व जे कलाकार आहेत, त्या कलाकारांना मोठे पप्पांनी हितांशच्या सचिन धनाजी वासकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी येतोय. टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. त्याचबरोबर मी उल्लेख करतो, प्रणाली मंडप डेकोरेटर्स आणि कॅटर्स सुरुवात करणं महत्त्वाची असतोय. बक्षिसांची बाउचार तर अशीच होतोय. मित्रांनो, कलाकारांना 100 डिग्री लावून पाहायचं नाही. तेंडुलकरी एकदाच मोठा झाला नाही, तसे कैक मोठे कलाकार तात्काळ मोठे झालेले नाहीत. त्यांनी कैक वर्ष या मंचावरती, रंगभूमीवरती आणि खेळाडूंनी मैदानावरती कैक वर्ष आपली मेहनत कसोटीला लावली. आज या कलाकारांना पहिली दाद ज्यांनी दिली, त्यांचे किती रुपये, किती रक्कम हे आम्हाला माहीत नाही, परंतु ते आमच्यासाठी सुरुवात होती. प्रणाली मंडप डेकोरेटर्सचे ओनर आदरणीय आत्माराम घरत व श्रीकांत घरत यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी येतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. त्याचबरोबर सचिन वासकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी येतोय. मंचावरती एक ग्रुप डान्स असेल, ओके, एक गाणं असेल आणि त्याच्यानंतर, कारण फरमाईश आहे, टायटल सॉन्ग ऐकायचे आहेत त्यांना. चला, झी मराठीवरती माझा होशील ना, हा तुम्ही मालिका बघत असाल, माझा होशील ना, रेशीम गाठी, त्याचबरोबर माझ्या नवऱ्याची बायको, असे कैक टायटल आहेत जी उत्तम आवाजातून गातोय. आज ती लग्न समारंभाप्रसंगी उत्तम दिसत आहेत, परंतु आज हितांशच्या वाढदिवसाला त्यांच्या आत्या आणि मावशांसाठी डेडिकेट केलेलं एक सुंदरसं गीत. डिले दे तिला. हॅलो, इफेक्ट वाढव त्याचा, इको इफेक्ट. हॅलो, रिवप तिकडनं हॅलो. आणि बास दे, शार्प कमी करते. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी सपनात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. हो, हॅलो, चेक. आवडला असेल आवाज तर आवाजासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती इथं लाभली होती, अशा काही पै पाहुण्यांचं शुभागमन झालं. आणि त्याचबरोबर एक सुंदरसं गीत आहे, जे गीत आपल्याला ऐकायला मिळेल. हॅलो चेक. मॉनिटर कमी करायचा. हॅलो चेक. हाय, त्याचा फक्त आता गेम दे.
हो गेन कमी करायचं. गाणी बंद झाल्यानंतर आपल्याकडून आवाजचा टाळ्यांचा प्रतिसाद असणं अपेक्षित असेल. जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. मयुरी पाटील टायटल आणि त्याच्यानंतर नृत्याविष्कार अगोदर इथं शुभेच्छा देण्यासाठी अगदीच 2 मिनिटं थांबतील. मी विनंती करतो आहे ॲडव्होकेट भूषण यांचं शुभ आगमन इथं झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन प्लीज आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. याचा मॉनिटर कमी कर या माईकचा थोडासा. भूषण पाटील ॲडव्होकेट आता शुभेच्छा देण्यासाठी आले होते. विशाल नाईक यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. विशाल मनाचा आहे आणि म्हणूनच ज्यांना अगदीच आपल्या आयुष्यातील एक सर्वात मोठं काम आमच्या भास्कर परिवारासाठी केलं आणि गेल्या वर्षी हॅलो विशाल नाईक आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. त्यांचाही वाढदिवस असेल. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून बोलत राहिल्यानंतर मला वाटतं बॅटरी वगैरे त्याची चेक करावी लागेल. तर इथं विशाल नाईक गेल्या वर्षी 4:30 26 फेब्रुवारी 2021 कोरोना संक्रमणात वास्कर परिवारामध्ये हितांशचा जन्म झाला आणि त्याचबरोबर त्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही 26 फेब्रुवारीला विशाल नाईक यांची होती आणि म्हणूनच संदीप वास्कर यांनी ते ऋणानुबंध त्यांच्या वाढदिवसापर्यंत जोपासले. साऊंड मास्टरला विनंती असेल बर्थडेचं एक सुंदरसं टायटल तयारीत ठेवायचं आहे. हर्षल भगत रमेश पाटील उमेश पाटील हर्षल भगत उमेश पाटील विक्रम घरत. चला या विक्रम घरत रायझिंग महेश दळवी आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मंचावरती. मनीष पाटील प्रवीण पाटील पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती. प्रवीण दादांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे कारण विशाल दादाला आपल्या सर्वांच्या समक्ष सहस्र लक्ष. शुभम याचा रिपीट कमी कर. शुभम चला शुभमला विनंती असेल. संतोष घरत पेठ या मंचावरती. श्याम ठाकूर दुतुम मंचाच्या पाठीमागे बॅकस्टेजला यायचं आहे. कलाकारांची गर्दी प्रेक्षकांमध्ये नसावी बॅकस्टेजला असावी आणि रसिकजनांची गर्दी स्टेज समोर असावी. तर इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशाल नाईक गोरख वास्कर प्रियांका वास्कर यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत. हितांशला त्यांच्या छोट्या चिमुकल्याकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रवीण दादा पाटील पनवेल महानगरपालिका. प्रवीण शेटना विनंती असेल प्लीज अतिशय कमी वयात एका प्रभागाचं नेतृत्व पनवेल महानगरपालिकेत करतायत. ते स्थायी समिती सभापती पदावरती विराजमान असणारा एक डॅशिंग नेतृत्व. प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन एक संस्था ज्यांच्या नावानं काम करतोय ते प्रवीण दादा पाटील. विश्वनाथ मस्कर नारिवली. रवींद्र भोईर. ओके चला तर आपण विशाल नाईक आपल्याला विनंती करेन की आपण त्यांचा केक कापण्याचा काउंटडाऊन सुरू होतोय. 5 4 3 2 1 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. May good luck go with you. Happy birthday to
विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। आप जीवो हजारों साल, साल के दिन हो 50,000। विशाल जी, विशाल मनानं उदात्त भावनेतून समाज सेवा करत राहा ही श्रींचरणी प्रार्थना करून अगदीच आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुण्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। संदीप वासकर, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, सचिन वासकर यांचे बंधुराज, आणि अगदीच या मंचावरती आता एक सुंदरसा नृत्य आविष्कार साकारला जाईल। त्रिदेव या चित्रपटातील एक सुंदर संगीत आपण ओये ओये हे ऐकत आलोय। या वेळेला त्याला वेगळी धाटणी दिली, वेगळी अदाकारी, वेगळे तोडे दिले आणि लावणीतून साकारला जाईल। चैताली, आर्या, प्रियानी आणि त्याचबरोबर विशालदादा नाईक यांना प्रवीण दादांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या। चला लगेचच आपण टेबल खाली घ्यायचा आहे। फक्त काही एक दोन डान्स आहेत, लगेचच जेवण उरकायचं आणि कार्यक्रमाची सांगता असेल। पप्पू सूर्यराव, ग्रुपला डान्सचा केक भेटला नाही, त्यांना केक पाठवला जातोय। नवनाथ वासकर, नवनाथ वासकर। चला तर मंचावरती स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरांदामी मुंबईच्या नृत्य तारका घेऊन येतील, जी अदाकारी असेल बॉलिवूडचे तोडे आणि त्रिदेव चित्रपटाची आठवण करून देणारा आवाज। त्या आवाजावरती सादरीकरण असेल या 5 नृत्य तारकांचा ग्रुप डान्स आहे आणि त्या ग्रुप डान्स मधून आर्या नारंगीकर, प्रियानी पाटील, धाकटी तक तांग धाकटी तक तांग धाकटी तक तांग धाकटी तक तांग दिगी तक दिगी तक दिगी तक दिगी तक तांग 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 धिंता धा धा धिंता ता धिंता तक दागिने 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 ता कडदिंत नक दिन तदिंत नक दिन त्रिदेव, त्याचबरोबर या हिंदी चित्रपट सृष्टीतील कैक, चैताली असेल, आर्या। थांबायचं आहे सर्व 5ही नृत्य तारका। अगदीच ग्रुप डान्स आवडला असेल तर आपल्या सर्व ग्रुपनं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या। बाल्कनी ग्रुप या सर्व टीमसाठी भरभरून टाळ्यांचा
शुभेच्छा या टीमला द्यायच्या आहेत. क्या बात. यूट्यूबला स्टेप आर्ट एंटरटेनमेंट या साईडवरती आपण हे सर्व डान्स पाहू शकाल. अजूनही इंस्टाग्रामलाही आपण फॉलो करू शकाल. या सर्व नृत्य तारका आपल्या वेगवेगळ्या रील्समधूनही लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. या टीमला आवडला असेल नृत्याविष्कार तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथून सर्वांनी द्यायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला एक सुंदरशी लावणी घेऊन येतील, परंतु तत्पूर्वी या मंचावरती तुरु तुरु चालू नको या सुंदरशा गीतातून गौरव आणि श्रुती एक सुंदरशी नृत्य अदाकारी सादर करतील. त्याचबरोबर अगदीच नेहा पाटील अजून एक परफॉर्मन्स करायचा आहे. त्याच्यानंतर तिलाही वरती जी नेहा पाटील लावणी करून गेली ना, सर्व हे कलाकार म्हणजे गौरव श्रुतीला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करा, सबस्क्राईब, त्यांना लाईक करा. त्याचबरोबर नेहा पाटील तिचंही पर्सनल चॅनल आहे, त्याला लाईक सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर स्टेप आर्ट एंटरटेनमेंट मला सोडून या सर्वांना लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. चला मंचावरती एक सुंदरसं नृत्य आविष्कार असेल, एक डुएट नृत्य दादा कोंडके आणि नीलू फुले यांची आठवण करून देणारा सुंदरसा नृत्य आविष्कार. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग हो रे बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग हो रे बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. रामंदी हप्पा पल्ला, वट्टाचं डाळिंब हप्पा पल्ला. डोक्यामंदी बनानल, अंगात राखात सन्नानल. झिंगलय झिंगलय ग, अंग सार झिंगलय झिंगलय ग. हे झिंगलाय झिंगलाय ग, अंग सारं झिंगलाय झिंगलाय ग. तर जह तू माझा राजा तू कार गाड मध्येच अडतया सार नडतया कार लपड सच घडतया. मस्तानी माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मल्लिका. मैना तू माझी दैना जीवाची वैना ग काही तुझ्याईना. काळीच जाळू नको टाळू नको, मिठीत लवकर ये ना. मुगात घोळू नको छळू नको, मला तू समजून घे ना. डोक्यामंदी भांडणल, अंगात रक्कात सन्नानल. रामंदी हप्पा पल्ला, वट्टाचं डाळिंब हप्पा पल्ला. झिंगलाय झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय झिंगलाय र. ए झिंगलय
अतिशय उत्तम एन्जॉय केला. माझ्या उपस्थितांपेक्षा माझ्या कलाकारांनी एन्जॉय केला. आवडला असेल तर गौरव श्रुतींनी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या गौरव आणि श्रुतीसाठी द्यायचा आहे. मोबाईल ऑन करून क्षणचित्र टिपण्यापेक्षा कलाकाराच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. तीही मनसोक्त म्हणजे अगदीच बिचकून देण्यापेक्षा सहज सरळ आणि साधी थाप द्यायची आहे. आवडलेला नृत्य आविष्कार आपण पाहिला आणि या नृत्य आविष्कारास आत्ता चाललेली धनराशी प्रणाली मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्सचे ओनर सन्माननीय आत्मारामजी घरत, सन्माननीय श्रीकांतजी घरत यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी येतोय. जाता जाता माझ्या उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितोय, तामिळ भाषेतील एक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या तामिळ भाषेतील चित्रपटाचं नाव आहे पुष्पा. हे आपण पाहिलं जे हिंदीमध्ये आता आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलं. सध्या फार गवगवा आहे ज्या चित्रपटाचा. अगदी जो चित्रपट बघितल्यानंतर आपल्या मुलांना एखादा रक्तचंदन तस्कर बनवायचा की पोलिसांवरती बेछूट गोळीबार करणारा, हा अगदीच पुष्पा समजकर फ्लावर समजे की फायर वो फायर, हे आत्ता सर्व छोटे बोलायला लागलेत. परंतु मी एकच सांगतोय, जा दाखवायचा असेल तर अगदीच कारगरला असणाऱ्या चित्रपटगृहामध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन पावनखिंडीमध्ये जो इतिहास माझ्या बाजीप्रभू देशपांडेंनी रचला, तो पावनखिंडीचा इतिहास माझ्या मुलांना दाखवा. मी तमाम माझ्या मराठी माणसांना आणि उपस्थित असणाऱ्या समस्तांना एकच सांगत असतोय की अगदीच हा मात्र पुष्पाची प्रॉपर्टी आहे. अगदीच आपण पाहू शकाल की त्यांनाही ज्या पावनखिंडीसारखे कैक चित्रपट, तानाजी असेल, फर्जत असेल, हिरकणी असेल, हे चित्रपट अवश्य आपल्या मुलांना घेऊन त्या थिएटरमध्ये सिनेमागृहामध्ये दाखवावे. आणि आजच्या कार्यक्रमाला जाताना भरपूर प्रचंड भरभरून शुभेच्छा दिल्यानंतर माणसानं चित्रपटाचा, क्रिकेटचा आणि कुणाचाही नाद केल्यानंतर तो नाद अगदीच अतिशोक्तीनं खुला होऊ नये याच्यासाठी आमच्याकडून एक सुंदरसा नृत्य आविष्कार असेल, नाद खुळा. सुंदरशा नृत्य आविष्कारातून साकारला जाईल. कृपा परदेशी, प्रियानी पाटील, आर्या नारंगीकर, चैताली आणि त्याचबरोबर रेश्मा सालुंखे. चला सर्वांनी अगोदरच टाळ्यांच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण मला वाटतोय आता 1 ते 2 नृत्य आविष्कारांनी या कार्यक्रमाची सांगता असेल. सर्वांनी स्नेहभोजनासाठी जायचं आहे.
अगदीच नादखुळा परफॉर्मन्स होता या नृत्य तारकांचा. या नृत्य तारकांचा हा आविष्कार आवडला असेल तर जाता जाता आता शेवटचे 2 परफॉर्मन्स आहेत. टाळ्या काय घरी घेऊन जाणार आहात का? टाळ्यांचा प्रतिसाद द्या. इथंच संपवायचे आहेत. ज्याप्रमाणे इथं धनराशी येतोय, प्रणाली मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्सचे ओनर आदरणीय आत्माराम घरत व सन्माननीय श्रीकांतजी घरत यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाच्या सुंदरशा नृत्य आविष्कारातून या सर्व कलाकारांना आता थोडक्यात ओळख. सह्याद्री वाहिनीवर दमदमादममध्ये यांना पाहिलंय, झी मराठीवर मराठी पाऊल पडतेमध्ये पाहिलंय, कलर्स मराठी, ETV मराठीवरती ढोलकीच्या तालावर या चॅनलवरती त्या कार्यक्रमामध्ये पाहिलंय, सोनी चॅनलवरती एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा बुगी हुगी या कार्यक्रमामध्ये या कलाकारांना पाहिलंय, झी TVवरती दिल से नाचे या कार्यक्रमामध्ये या कलाकारांना पाहिले. आज संदीप वास्करांच्या केवळ आग्रहाखातर आणि प्रेमाखातर हितांच्या वाढदिवसाला हे सर्व कलाकार रुपेरी पडद्यावरती दिसणारे थेट प्रत्यक्ष आपल्याला पेठमध्ये पाहायला मिळालेत. मनापासून सर्वांना आवडला असेल कार्यक्रम तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. मंचावरती आमंत्रित करणार तीच लावणीची अदाकारी आणि म्हणूनच लावणीमध्ये कॉस्ट्यूम, वेशभूषा, पददालित्य आणि त्याचबरोबर त्यांचा असणारा अभिनय, हा अभिनयाचा एक सुंदर रस आपल्या रसिकजनांच्या हृदयापर्यंत घेऊन सोडणारी एक नृत्य तारका जिचं नाव नेहा पाटील घेऊन येणार एक सुंदरशी लावणी. लागट भारी फिरणारी नजर करते पुन्हा, कशी मी राखून रूपाचा ऐवज ढळतोय पदर पुन्हा. आडून आडून लागट बोलून मला हो खुणवू नका, रात भेडेन जाईन वाया भिडेत गोवू नका. अंगांगी जणू ज्वानीचा मेघ जरे सारखा, रात्री झाली छानीचा शालू, तिला वर कसा मी घालू. रात्री झाली छानीचा शालू, तिला वर कसा मी घालू. त्यात मुकाट मदन वारा असा माझं काळीज लागलंय डोलू. बोल सुटावा अशा क्षणीय तुम्ही मला सावरा, जरा धिटाई करा की घाई रात सरे झरझरा. फुले शहारा नभी शारा चंद्राचा ओळखा, वाव. या नृत्य तारकेसोबत छोटी आर्याही आली होती.
तिचाही नृत्याविष्कार आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. क्रिकेटमध्ये जर बॅट एखाद्याच्या हातात बघितल्यानंतर मला कधी एकदा संधी मिळतोय, प्रत्येकाला मैदानावरती वाटतोय. आज हितांच्या मैदानावरती तसं आर्याला वाटलं आणि आर्या अगदीच आपल्या अदाकारीतून, अभिनयातून, सुंदरशा नृत्यातून साकारली गेली. जाता जाता आपली परंपरा विसरून कशी चालणार. मुंबईपासून पणजीपर्यंतच्या कोकणच्या विस्तृत भूभागाला आणि त्या विस्तृत भूभागात 772 किलोमीटर प्रवासात ताडामाडाच्या गर्दजाडीत एक समाज पाहायला मिळतोय, आगरी, कोली, कराडी. आणि म्हणूनच या परंपरेतील आपल्या समाजाची आराध्य दैवता म्हणजे कारल्याची एकवीरा आई. नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ दर्याला दिला जात नाही तोपर्यंत आपल्या दर्यात, समुद्रामध्ये मासेमारीच्या व्यवसायाला सुरुवातही करू शकत नाही. त्या अशा आराध्य दैवता म्हणजेच कारल्याच्या एकवीरा आईला हे वंदन असेल एका सुंदरशा कोळी नृत्यातून. माझी एकवीरा माऊली, तुझ दर्शन घेईन मी. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आज गुलाला उडवीन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी बसली कोंबऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझ डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. पान फुलांनी सजविन माय तुझे देवलाला, मान मानाने मांडीन आज तुझे गोंधलाला. पान फुलांनी सजविन माय तुझे देवलाला, मान मानाने मांडीन आज तुझे गोंधलाला. तोरण बांधिते गो तुझे गाभाऱ्या, तोरण बांधिते मी तुझे गाभाऱ्या. तुझा झेंडा मिरवीन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. धन्यवाद. या सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा पुनश्च गोड कौतुक करून हितांच्या वाढदिवसाला आपलं एंटरटेन झालं असं वाटलं असेल तर जाताना भरभरून सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या सर्व कलाकारांसाठी द्यायचा आहे. त्याचबरोबर अजूनही कारण प्रत्येक गोष्टीला एक सर्टन लिमिट असतोय, बंधन असतोय.
जवळजवळ 8 वाजता आपला हा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आत्ता 11 वाजून 35 किंवा 25 मिनटं होत आहेत. तत्पूर्वी आपण दाखवलेली जी खास कलाकारांबद्दलची जी आदर भावना आहे त्या भावनेचा आदर करून कलाकारांच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या शेवटपर्यंत शेवटच्या नृत्यापर्यंत आणि गाण्यापर्यंत उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हिताच्या वाढदिवसाला एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाची सांगता होतोय. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. आत्ता घरातल्यांना नाचायचं असेल तर